प्लेन ब्लाऊज पीसचा आणि ब्लाऊज पीसमधून जे काठ उरतात, जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो काठपदरी आणि त्याचे जे काठ उरतात त्याचा खूप सुंदर असा उपयोग आज आपण करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीचे काठ असतात साडीमधले काठपदरी. त्यानंतर इथे जे शॉपिंग बॅग आहे ती पण आपल्याकडे अशीच पडून असते, तिचासुद्धा आपण आज उपयोग करणार आहोत. तर मापाप्रमाणे जे आहे ते मी शॉपिंग बॅग आणि कपडा जो आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे. आपण प्लेन ब्लाऊज पीसलाच डिझायनर ब्लाऊज असं बनवणार आहोत, म्हणजे ब्लाऊज नाही बनवणार आपण, छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत. त्याचं मेजरमेंट 8 बाय 14 इंच आहे. सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने. तर मी ते कट करून घेतलेला आहे. असा सिंगल पीस 8 बाय 14 इंचाचा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला वरच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. दोन्ही बाजूने 1.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन अशी एक ओढून घ्यायची आहे. आणि जो पण तुमच्या साडीमधून काठ उरलेला असेल किंवा लेस वगैरे असेल ती तुम्ही ते लावू शकतात. आणि ह्या प्लेन पीसला आपण डिझायनर पीस बनवू शकतो. अशा पद्धतीने हा काठ मी इथे जॉईन करून घेणार आहे, शिवून घेणार आहे दोन्ही बाजूने. तर मी ते शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते चैन घेतलेली आहे 8.5 इंचाची. ती अशी सरळ बाजू कपड्यावरती ठेवायची आहे चैनची आणि त्यावरती अस्तर ठेवून ते शिवून घ्यायचं. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं, इथे टॉप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर कपडा घ्यायचा, वरचा जो आपण शॉपिंग बॅग लावलेली आहे तो चैनीवरती ठेवायचा, नस्तर ह्यावरती ठेवून आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर चैन ओपन करायची आहे. अशा पद्धतीने चैन ओपन करून आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चैनीच्या खाली. तर मी बघू शकता दोन्ही बाजूने टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर असं फोल्ड करायचं आणि फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चैन एकावरती एक ठेवायची आणि आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे. खाली आपल्याला बेस कट करायचा आहे, तर बेस कमी जास्त होऊ नये म्हणून पिनअप करून घ्या. त्यानंतर खाली आपल्याला 1 बाय 1 इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे. दोन्ही बाजूंनी आपल्याला 1 बाय 1 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. हा आपला बेस तयार होणार आहे आणि कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत. तुम्हाला पायपिंग करायची सुद्धा गरज येणार नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये खूप छान असं ऑर्गनायझर आपण तयार करणार आहोत. तर दोन्ही भाग मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ही जे चेन आहे ते आपल्याला लावून घ्यायची आहे. तर एक रनर मी इथे घेतलेला आहे आणि एक कोणत्याही चैनीचा कोणताही एक भाग घ्यायचा, त्यातला थोडासा कट करायचा. त्यानंतर रनरचा गोल भाग एका चेनमध्ये टाकायचा आणि दुसरा भाग आपल्याला रनरमध्ये टाकायचा आहे आणि रनर जे आहे ते असं ओढून घ्यायचं आहे. परत रनर काढून घ्यायचं आणि ते परत आपल्याला रनर जे आहे ते चेनमध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने झिपच्या आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत त्या बंद पाहिजेत, म्हणजे झिप उघडणार नाही आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने लॉक होईल जेव्हा आपण शिवू त्याला तेव्हा. तर त्यामुळे आपल्याला रनर काढून परत रनर जे आहे ते चेनमध्ये टाकायचं. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अस्तरमधून जो आहे तो हा कपडा आतून बाहेर काढायचा आहे. तर दोन्ही पीस असे वेगवेगळे करायचे. मी जसा आतून कपडा बाहेर काढलेला आहे तसाच काढायचा. त्यानंतर एवढा भाग ओपन ठेवायचा, इथून एवढं शिवून घ्यायचं आणि इथून सरळ आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. तर एवढा भाग शिवलेला नाही आहे मी, जेवढा मार्किंग केलेला आहे तेवढा शिवलेला नाही, बाकी सर्व शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर असे कॉर्नर पकडायचे आहेत आपल्याला. चारही कॉर्नर अशा पद्धतीने पकडून आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे. ते बेस अस्तरचे सुद्धा बेस शिवून घ्यायचे आहेत. तर इथे मी चारही जे कॉर्नर आहेत ते मी ते शिवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपल्याला आतमधून कपडा काढायचा आहे. त्याआधी एक्स्ट्राची चेन कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला जे आहे ते चेन ओपन करायची, म्हणजे रनर जे आहे ते इथून आपल्याला दिसतं तर ते ओपन करायचे आहे झिप. आणि त्यानंतर आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे. असं तुम्ही हे ऑर्गनायझर बनवल्यानंतर कुठेही रफ एजेस दिसणार नाही आणि कोणाला कळणारसुद्धा नाही आपण हे कसं बनवलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित अस्तर जे आहे ते बाहेर काढायचं आणि इथून आपण जिथे ओपन भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचा आहे. आणि त्यानंतर हे कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित करायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जो ओपन भाग आपण अस्तरचा ठेवला होता तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचा आहे. तर मी ते शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तर असं आतमध्ये टाकायचं आहे. बघू शकता कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे. आणि याचा आकार खूप सुंदर दिसतो. असं तुम्ही हळदी कुंकवासाठी सुद्धा वाण म्हणून हे ऑर्गनायझर असं देऊ शकतात. डेली यूजसाठी तुम्ही इथे मेकअपच्या वस्तू यामध्ये ठेवू शकतात. तर खूप सुंदर असं आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे. मेकअप पाऊचसुद्धा याला तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर हे जे पाऊच आहे त्याची लांबी आणि रुंदी किती तयार झालेली आहे ते बघू. तर याची जी रुंदी आहे ती 7.5 इंच आणि उंची जी आहे ते 5.5 इंच तयार झालेली आहे. याचा बेस जो आहे तो 2 इंचाचा तयार झालेला आहे. खूप सुंदर आहे.
यामध्ये तुम्ही तुमचे मेकअपच्या वस्तू डेली यूजच्या ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे ब्रश असतील छोटे तर ते तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपण घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.